आशेने भरलेले आहे. या स्त्रिया गेल्या, त्यांनी सुवार्ता सांगितली. आणि शेवटची गोष्ट जाणून तुम्हाला समजा, लोकांनी खोटं किती पसरवलं पण सत्य बदलत नाही. बरोबर आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, सत्याला छळवलं जाऊ शकतं, सत्याला पूर्ण जातं, पण सत्य तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठतं. सत्याला किती दाबण्याचा प्रयत्न केला तर सत्य दाबलं जात नाही. सत्य लपवलं जात नाही. सत्य मातीतून परवर येतं. बरोबर. आणि प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, काल आज आणि डोळ्यात आहे. लाजर आला, तोही गेला, तोही जिवंत झाला, पण लाजर परत गेला. येशू आला, येशूने वधस्तंभावर मरण सोसलं, तो मेला, त्याला पुण्यात आलं आणि येशू मरणातून पुन्हा उठला. आणि गुड न्यूज, चांगली बातमी आहे, यानंतर येशू कधीही मरणार नाही. आणि म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कबर रिकामी आहे, म्हणून आमचं हृदय आशेने भरलेलं आहे. परमेश्वर करो. आणि या वचनात तुम्हाला एनकरेज करा. आणि म्हणून शेवटची वाक्य काही सांगून थांबणार आहे. मग असं देवाजवळ येण्यासाठी या गुड फ्रायडेच्या दिवशी काय दिशा आम्ही घेतला पाहिजे, किंवा असं एक सूत्र, जीवनाचं सूत्र आम्हाला पाहिजे. कारण आम्ही पाहिलं की आमच्या जीवनामध्ये दैवी हस्तक्षेप व्हायला पाहिजे. आम्ही भीतीने नाही तर विश्वासाने जगलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्हाला व्यक्तिगत रीतीने देवाचा अनुभव आला पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट, सत्य आम्ही टिकून धरलं पाहिजे. आणि हे सगळं घडण्यासाठी आम्ही आत्मिक रीतीने मजबूत पाहिजे. आणि जर आध्यात्मिक रीतीने मजबूत नसू तर आम्हाला ख्रिस्ताचं सत्य आमच्या हृदयात जास्त काळ टिकणार नाही. त्यासाठी आम्हाला एक जीवन सूत्र अवलंबावं लागेल, एक जीवनाचं सूत्र पाहिजे. तेव्हा एक प्रकारे आपण म्हणू शकतो एक जीवनशैली, म्हणजे एक जीवनशैली, एक ख्रिस्ती जीवनशैली, आम्हाला अवलंबण्याची गरज आहे. आपल्या शरीराला सांगा, एक ख्रिस्ती जीवनशैली अवलंबण्याची गरज आहे. एक ख्रिस्ती जीवनशैली आपल्याला अवलंबण्याची गरज आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, कितीही अडचणी असल्या तरी हार मानू नका. काय करू नका? हार मानू नका. म्हणा, मी हार मानणाऱ्यापैकी नाही. मी हार मानणाऱ्यापैकी नाही. मी हार मानणाऱ्यापैकी नाही. मी हार मानणाऱ्यापैकी नाही. काय करा मग, रोज एक जीवनशैली अवलंबायची. म्हणा, मला नंबर एक प्रार्थना. आपल्या समस्या देवाकडे सोपवा. आपल्या समस्या देवाकडे पहिल्यांदा त्या स्त्रियांनी काय केलं? दगडाला देवाकडे सोपवलं. दुसरी गोष्ट, देवाचं वचन. देवाचे वचन सत्य जाणून घ्या. बायबल सांगतं, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बदलेल. खोटं काय आणि खरं काय हे कळण्यासाठी कमीत कमी आम्हाला खोटं तरी माहिती पाहिजे, नाहीतर खरं तरी माहिती पाहिजे. आणि खरं माहिती असण्यासाठी तुम्हाला बायबल हे वाचण्यासाठी गरजेचं आहे. बायबल सारखं दुसरं पुस्तक या जगामध्ये मला तरी अनुभवता आलं नाही. आणि बायबल मध्ये जगातील सगळ्या प्रकारचे प्रश्न आहे. बायबल मध्ये तुमच्या जीवनातले प्रश्न आहे. बायबल मध्ये तुमच्या भविष्याचे प्रश्न आहे.